नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे चीननं अंतराळात पाठवलेल्या उंदरांची। आता उंदीर चाललेत अंतराळात, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण होय, 4 उंदीर अंतराळात चाललेत। तब्बल 6 महिने हे उंदीर अंतराळ मोहिमेवर असणार आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण, उंदीर का चाललेत अंतराळात, पाहूयात या रिपोर्टमधून। चीनने पाठवलं 4 उंदरांना अंतराळात। 6 महिने अंतराळात राहणारा उंदीर। आता उंदीरच थेट अंतराळात चालले। होय, हे बघा, या यानात दिसत असलेले हेच ते 4 उंदीर 3 अंतराळवीरांसोबत अंतराळात चाललेत। अंतराळातील त्यांची मोहीम 6 महिने असेल। त्यानंतर हे उंदीर पृथ्वीवर परतणार आहेत। सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि बंदिस्त वातावरणाचा लहान प्राण्यांच्या प्रजनन आणि अनुकूलन तंत्रावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं हा त्यामागचा उद्देश आहे। या 4 उंदरांमध्ये 2 नर आणि 2 मादी जातीचे आहेत। उंदरांच्या हालचाली, आहार, झोप, वर्तनाचं निरीक्षण केलं जाईल। लहान प्राण्यांचं प्रजनन, अनुकूलन तंत्रावरील परिणामांचा अभ्यास केला जाईल। हाडं, स्नायू, मानसिक आरोग्य या बदलांचा देखील अभ्यास केला जाईल। अंतराळात उंदीर पाठवण्यासाठी तब्बल 300 उंदीर निवडण्यात आले आणि जवळपास 2 महिने त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं। यातून 2 नर आणि 2 मादी जातीचे उंदीर निवडून पाठवण्यात आलेत। इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय। उंदरांना अंतराळात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे। चीननं आधीच मंगळावर आणि चंद्रावर रोबोटिक रोवर्स उतरवले आहेत। 2030 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचं आणि तिथं तळ स्थापन करण्याचं चीनचं उद्दिष्ट दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता बातमी आहे थायलंडमधून। इथं 21 नोव्हेंबरला मिस युनिव्हर्स स्पर्धा होणार आहे। मात्र त्यापूर्वीच एका कार्यक्रमात संतापजनक घटना घडली। एका अधिकाऱ्यानं भर कार्यक्रमात मॉडेलचा अपमान केला आणि पुढे काय घडलं तुम्हीच पहा। मिस युनिव्हर्स स्पर्धेपूर्वी तणाव, अधिकाऱ्याकडून मॉडेलचा अपमान, संतप्त मॉडेलचा वॉकआउट। थायलंडमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2025 या स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या कार्यक्रमात घडलेला हा संतापजनक प्रकार आणि याच प्रकारानं व्यथित होऊन या सौंदर्यवतींनी कार्यक्रमातून बाहेर पडत थेट बहिष्कारच घातला। मिस युनिव्हर्स स्पर्धेपूर्वी बँकॉकमध्ये एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेदरम्यान मेक्सिकोची मॉडेल फातिमा बॉशचा नवात इत्सर ग्रिसेल या अधिकाऱ्यानं अपमान केला। मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी इत्सर ग्रिसेल यांनी एका शूटमध्ये तू उपस्थित का नव्हतीस असा प्रश्न फातिमा बॉशला विचारला। तसंच फातिमा काही उत्तर देणार त्याआधीच या अधिकाऱ्यानं उत्तमपणा केला। आमच्या निर्देशांचं पालन करत नसशील तर तू मूर्ख आहेस असं वक्तव्य त्यानं केलं। त्यावर फातिमासह इतर स्पर्धक कमालीच्या नाराज झाल्या। त्यामुळे फातिमासह सर्वांनीच ते ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी सध्याची मिस युनिव्हर्स व्हिक्टोरिया केजर ही तिथे उपस्थित होती। या प्रकरणानंतर तिनं देखील कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला। स्पर्धकांनी दाखवलेल्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होतंय। मिस युनिव्हर्स ही स्पर्धा 21 नोव्हेंबरला थायलंडमध्ये होणार आहे। त्याआधीच हा वाद झालाय। या सगळ्या प्रकरणानंतर इत्सर ग्रिसेल यांनी माफी मागितली। यापुढे असा प्रकार स्पर्धेत घडणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ असं त्यांनी म्हटलंय। तर महिलांचा सन्मान आणि त्यांची प्रतिष्ठा आमच्यासाठी सर्वतोपरी असल्याचं मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राहुल रोचा यांनी स्पष्ट केलंय। स्पर्धा कोणतीही असो, एकमेकांचा सन्मान करणं आणि वेळ पडली तर एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या निमित्तानं जगाला पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता बातमी अमेरिकेतून। अहमदाबाद विमान दुर्घटनेची पुनरावृत्ती यूएसमध्ये झाली आहे। अमेरिकेतील केंटकी येथील लुईसव्हिल मोहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक भीषण अपघात झालाय। उड्डाणानंतर काही सेकंदातच एक यूपीएस मालवाहू विमान हवेत कोसळलं आणि धावपट्टीजवळ जमिनीवर आदळल्यामुळे आगीचा भडका उडाला। विमानात तब्बल 38,000 गॅलन इंधन असल्याची माहिती मिळते।
त्याचा स्फोट झाल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो किती भीषण स्वरूपाचा हा अपघात होता. आता एक वेगळी बातमी आहे चीनमधून. चीनमध्ये एका चीनी एअरलाईन कंपनीनं एअर होस्टेस पदांसाठी भरती सुरू केली आहे. मात्र कंपनीनं विवाहित महिला आणि मातांना एअर आंटी म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोशल मीडियात टीकेचं वादळ उसळलंय. एअर होस्टेस नव्हे, एअर आंटी. चीनी एअरलाइन्समुळे नवा वाद. वादानंतर कंपनी व्यवस्थापनाची सारवासारव. चीनमधल्या नागरिकांची विमान प्रवासाला पहिली पसंती आहे. त्यामुळे या ठिकाणी विमान कंपन्यांचा व्यवसाय तेजीत आहे. मात्र एका विमान कंपनीच्या अजब पोस्टमुळे सध्या इथलं वातावरण चांगलंच तापलंय. चीनची पहिली बजेट एअरलाईन असलेल्या शांघाय स्थित स्प्रिंग एअरलाइन्सनं एअर होस्टेस पदासाठी भरती सुरू केली आहे. मात्र या कंपनीनं विवाहित महिला आणि मातांना एअर आंटी म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळंच नव्या वादाला तोंड फुटलंय. अनेकांनी हा शब्द अपमानजनक असल्याचं म्हटलंय. सर्व एअर होस्टेससाठी समान पदवी वापरली पाहिजे, मग ती विवाहित असो वा नसो. एअर आंटी हा शब्द विवाहित एअर होस्टेससाठी अपमानजनक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय. स्प्रिंग एअरलाइन्सनं 22 ऑक्टोबरपासून एअर आंटी पदासाठी भरती सुरू केली आहे. कंपनीनं 25 ते 40 वयोगटातील महिलांचे अर्ज मागवलेत. ज्या महिला विवाहित आहेत, ज्यांना मुलं आहेत, त्यांना संधी देणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. एअर आंटी त्यांच्या जीवनातील अनुभव आणि सहानुभूतीमुळे मुलांची आणि वृद्ध प्रवाशांची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात, असं कंपनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि त्यांच्या कामाचा विस्तार करण्याच्या उद्देशानं ही पोस्ट तयार केल्याचं कंपनीनं म्हटलंय. चीनमध्ये महिलांसाठी कायदेशीर निवृत्तीचं वय साधारणपणे 50 वर्ष आहे. दरम्यान स्प्रिंग एअरलाइन्सच्या नोकरीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याला 7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. अनेकांनी एअर आंटी या शब्दावर आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर आपल्याला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता, फक्त विवाहित आणि अविवाहित उमेदवारांमध्ये फरक करायचा होता. त्यांचं काम, पगार आणि करिअरचा मार्ग इतर कोणत्याही फ्लाईट अटेंडन्स सारखाच राहील, असं कंपनीनं म्हटलंय. त्यामुळे चीनमध्ये एअर आंटीवरून सुरू झालेला वाद निवळणार की चिघळणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स अर्थात PIAला आणखी एक मोठा धक्का बसलाय. पगार थकल्यामुळे एअरक्राफ्ट इंजिनियर्सनी विमानांना क्लिअरन्स देणं पूर्णपणे थांबवलंय. त्यामुळे एअरलाइन्सचं संपूर्ण कामकाज ठप्प झालंय. कंगाल पाकची एअरलाइन्स गाळात. एअरक्राफ्ट इंजिनियर्सचं काम बंद आंदोलन. पगार थकवल्यानं PIAच्या कामगारांमध्ये संताप. भाजीपाल्यापासून ते विमान प्रवासापर्यंत पाकिस्तानची सगळ्याच बाबतीत कोंडी होत चालली आहे. भाजीपाला आणि किराणा खरेदी करण्यासाठी इथल्या जनतेच्या खिशावरचा भार दिवसेंदिवस वाढतोय. टोमॅटोचा भाव किलोमागे 700 रुपये इतका झालाय. हे कमी होतं म्हणून की काय, आता पाकिस्तान एअरलाइन्स अर्थात PIAचा बाजार देखील उठल्यात जमाय. सोमवारी रात्री PIAच्या इंजिनियर्सनी अचानकपणे संपाचं हत्यार उपसलं. त्यामुळे इस्लामाबाद, कराची आणि लाहोर इथल्या प्रमुख विमानतळांवर शेकडो प्रवासी अडकून पडले. गेल्या 2 महिन्यांपासून PIAनं कर्मचाऱ्यांचे पगार रखडवलेत. शिवाय त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे सोसायटी ऑफ एअरक्राफ्ट इंजिनियर्स ऑफ पाकिस्ताननं आक्रमक पवित्रा घेतलाय.
गेल्या 8 वर्षांपासून त्यांना कोणतीही पगारवाढ मिळालेली नाही. स्पेअर पार्ट्सची मोठी कमतरता असूनही विमानांना उड्डाण करण्याची मंजुरी देण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्यांच्यावर वारंवार दबाव टाकला जातोय. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर संप सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान PIAच्या CEOंनी या संपाला बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. पाकिस्तान अत्यावश्यक सेवा कायदा 1952 अंतर्गत हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनी व्यवस्थापनानं केलाय. खासगीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठीच हा संप पुकारण्यात आलाय असा आरोपही CEOंनी केलाय. अर्थात कंपनीचं म्हणणं जरी खरं असलं तरी PIAची स्थिती चांगली नाही ही बातमी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान सरकारही PIAला वाचू शकत नाही हे जगजाहीर आहे. त्यामुळं PIAच्या व्यवस्थापनाचा कांगावा सगळ्यांसमोर उघड झालाय हेही नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो परदेशी व्यावसायिकांना विशेषतः भारतीय कामगारांना मोठा धक्का बसलाय. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं परदेशी नागरिकांसाठी स्वयंचलित वर्क परमिट मुदतवाढ रद्द केली आहे. एकदा नवीन नियम लागू झाल्यानंतर जर वर्क परमिटची मुदत संपली आणि नूतनीकरण मंजूर झालं नाही तर कर्मचाऱ्याची कामाची परवानगी फक्त 1 दिवसानंतर संपेल. पूर्वी जर त्यांचा नूतनीकरण अर्ज प्रलंबित असेल तर परदेशी कामगार त्यांच्या वर्क परमिटची मुदत संपल्यानंतर 540 दिवसांपर्यंत काम करत राहू शकत होते. मात्र या नियमात आता बदल करण्यात आले. बघूयात आपण H-1B व्हिसाधारकांच्या जोडीदाराला वर्क व्हिसाची मुदतवाढ रद्द जी करण्यात आलेली आहे. L आणि E श्रेणीतील व्हिसाधारकाच्या जोडीदाराला हा फटका बसणार आहे. अमेरिकेमध्ये जे नवीन नियम लागू करण्यात आलेत, आश्रय निर्वासितांचा दर्जा मिळालेल्या परदेशी नागरिकांना देखील याचा फटका बसेल. F-1 व्हिसाधारक आणि विद्यार्थ्यांना या नव्या नियमाचा फटका बसेल. तसंच राजनैतिक मोहिमेवर आंतरराष्ट्रीय संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील याचा फटका बसू शकतो. पाकिस्तान भारताविरोधात अणुयुद्धाची तयारी करतोय. स्वतः ट्रम्प यांनी चाचण्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ट्रम्प नेमकं काय म्हणालेत, पाकिस्तानसह कोणते देश अण्वस्त्र चाचण्या करतायत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकची भारताविरोधात अणुयुद्धाची तयारी. पाकिस्तान करतोय अणुबॉम्बची चाचणी. ट्रम्पच्या गौप्यस्फोटामुळे पाकची पोलखोल. पाकिस्तानचे नापाक इरादे कधीच लपून राहिलेले नाहीत. आता पाकिस्तानची मोठी पोलखोल खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली. अमेरिका वगळता रशिया, चीन, उत्तर कोरियासारखे देश अण्वस्त्राची चाचणी करत असल्याचं अनेकदा समोर आलंय. मात्र आता ट्रम्प यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानं पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. नेमकं ट्रम्प यांनी काय म्हटलंय त्यांच्याच तोंडून ऐकूयात. Russia's testing and China's testing, but they don't talk about it. You know, we're a open society. We're different. We talk about it. We have to talk about it because otherwise you people are going to report. They don't have reporters that are going to be writing about it. We do. No, we're going to test because they test and others test. And certainly North Korea's been testing. Pakistan's been testing. मुळात रशियाच्या नव्या अण्वस्त्राच्या चाचणीनंतर 30 वर्षांनी अमेरिकेच्या अण्वस्त्र परीक्षणाच्या निर्णयाबद्दल ट्रम्प यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी उत्तर देताना बोलता ट्रम्प यांनी पाकिस्तानचे नापाक मनसुबेच जगासमोर मांडलेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती अण्वस्त्र संघर्षांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे आणि भारताच्या सहिष्णू धोरणामुळे पाकला अभय देण्यात आलं. मात्र पाकिस्तानची अण्वस्त्र चाचणी भारतासाठी धोक्याची घंटा आहे. भारतानं 1998 पासून अद्याप कोणतीही अण्वस्त्र चाचणी केलेली नाही. 1998 मध्ये भारतानं पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती. आता चीन आणि पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असल्यानं भारतासाठी पोखरण 3 ची संधी खुली झाली आहे. आता भारत नेमका काय निर्णय घेतो,
गुप्तपणे सुरू असलेल्या अण्वस्त्र चाचण्यांना रोखण्यासाठी ट्रम्प नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे पाकिस्तान भारताविरोधात अणुयुद्धाची तयारी करतोय, तर दुसरीकडे इस्रोनं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून बाहुबली या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. सतीश धवन अंतराळ केंद्रामधून LVM-3M5 रॉकेटद्वारे CMS-03 कम्युनिकेशन सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय. या उपग्रहामुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे. या रॉकेटचं वजन 4400 किलो असून हा भारताचा आजपर्यंतचा सर्वात जड कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. आता पाहूयात एक वेगळी बातमी. पर्यटनाच्या निमित्तानं लाखो लोक दरवर्षी थायलंडला भेट देत असतात. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या थायलंडमध्ये एक असं सरोवर आहे ज्याला गुलाबी समुद्र असं म्हटलं जातं. काय आहे या सरोवराचं वैशिष्ट्य? चला पाहूयात. हे आहे थायलंडमधील नोंगहान कुंफावाफी सरोवर. इथल्या उदोन थानी प्रांताजवळ असलेले हे सरोवर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलंय. कारण हे सरोवर लाल कमळांनी व्यापलंय. इथं आल्यानंतर संपूर्ण सरोवरात कमळाच्या फुलांचा तवंग पसरलेला पाहायला मिळतो. ही कमळाची फुलं पाहिल्यानंतर हे पाणी एखाद्या जादुई गुलाबी समुद्रासारखं भासतं. म्हणूनच त्याला थाई भाषेत ताले बुआ दाएंग म्हणजेच लाल कमळांचं समुद्र असं म्हटलं जातं. जवळपास 15,000 एकरावर हे सरोवर आहे. दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात या सरोवरातील कमळाची फुलं पूर्णपणे बहरतात. सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशामुळे उमलणारी फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची इथं गर्दी उसळते. बोटीतून या सरोवरात फेरफटका मारल्यानंतर साक्षात स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. सूर्योदयाच्या वेळी गुलाबी फुलांवर पडणारी सोनेरी किरणं एक अविस्मरणीय अनुभव देतात. हा गुलाबी गालिचा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक इथे येत असतात. महत्वाचं म्हणजे या कमळाच्या फुलांचं संवर्धन व्हावं, इथल्या निसर्गाला बाधा पोहोचू नये यासाठी थाई प्रशासनाच्या वतीनं खास काळजीही घेण्यात येतेय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इतरही घडामोडी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. सौदी अरेबियातील पवित्र इस्लामिक शहर मक्का इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामुळे एका सुरक्षा रक्षकाच्या कृतीवर संताप व्यक्त केला जातोय. या व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक आधी एका हिजाब घातलेल्या महिलेला आणि नंतर इहराम म्हणजेच पवित्र धागा घातलेल्या एका पुरुषाला ढकलतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय. मेक्सिकोत एका धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका माथेफिरूनं राष्ट्राध्यक्षांशी भर रस्त्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्राध्यक्ष शिनबॉम राष्ट्रीय राजवाड्यातून शिक्षण मंत्रालयाकडे जात होत्या, त्यावेळी एका मध्यमवयीय पुरुष जो आहे तो त्यांच्याजवळ आला. त्यानं शिनबॉम यांना स्पर्श करत चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये वजन कमी करण्याच्या औषधांच्या किमती कमी करण्याबाबत महत्त्वपूर्ण कराराची घोषणा करत असताना एक अनपेक्षित घटना घडली. नोवो नॉर्डिक्स या प्रमुख फार्मा कंपनीचे प्रतिनिधी गॉर्डन फिंडले अचानक स्टेजजवळ बेशुद्ध होऊन कोसळले. बांगलादेशातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरातील कांद्याच्या किमतीनं सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणलेत. या ठिकाणी अवघ्या काही दिवसात कांद्याचे दर दुप्पट झालेत. सर्वसामान्य लोकांचं महिन्याचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय. राजधानी ढाकासह चितगाव, राजशाही आणि खुलना यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कांद्याचा दर प्रति किलो मागे 110 ते 120 रुपये इतका झालाय. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलानं एकत्र येत युद्ध सराव केला. तिन्ही दलांकडून त्रिशूल सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या नेतृत्वात आयोजित हा सराव आजवरचा सर्वात महत्त्वाच्या युद्धाभ्यासांपैकी एक महत्त्वाचा सराव मानला जातोय. वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.